नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गुरुपौर्णिमेनिमित्त शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. गुरुपौर्णिमा व चढता दक्षिण द्वार या दोन्ही पर्वणीचा लाभ घेत भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर केला. हिंदू महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला गुरुजनांच्या प्रती शिष्यांकडून कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यास गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कृष्णा पंचगंगा संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात आज रविवारी पहाटेपासून भाविकांची गर्दी झालीय. यावेळी दुसऱ्यांदा कृष्णेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालीय. यामुळे पुराचे पाणी मंदिरात घुसल्याने श्रींचे उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच इथे नित्यकर्म पूजा अर्चा सुरू असून या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रांग लागलीय. भाविकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये अशा सूचना दत्त देवस्थानच्या वतीने देण्यात आल्या. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आलेत. दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात अंदाजे 3 फूट पाणी आले. पावसाची संततधार असली तरी गुरुपौर्णिमेला भाविकांच्या उत्साहात कुठेही कमी नसल्याचं दिसून येते. मुख्य बाजारपेठ ही भाविकांच्या गर्दीने अगदी फुलून गेली आहे.